हॉटेलच लागलाय इथं, फक्त आता मटण ठेवायचं राहिले, गिरवी तयार आहे, काय अडचण नाही. कुठलं अरे मोडणार रे मोडला, अरे कुठलं रे कुठलं. म्हणून रस्त्याला पाय पडे टोल घेऊन गेला असताना या दैदिप्यान मान महापाली रस्ता आहे आणि बसून माझा पाय टेकला. आणि म्हणजे थोडक्यात अपघात झाला, नशीब काय फार काय लागलं नाही. आणि म्हणून आज संतप्त झाला आम्ही कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरुद्ध आंदोलन करायचा निर्णय घेतलेला आहे. नरसिंह कॉलनी या कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतली सगळ्यात जुनी कॉलनी आहे. खरं म्हणजे नरसिंह कॉलनी जुनी कॉलनी असताना सुद्धा आदिमानवाय काळात जे रस्ता होतं तसं रस्त्या महापालिकेने केलेलं आहे. म्हणजे महापालिका लाज वाटली पाहिजे, ते हरामखोरांना घर पहा घेता, पाणीपट्टी घेताय, पण हरामखोरांना म्हणजे जनरल ड्रायव्हर कोणतरी महापालिका बसले असं आम्हाला शंका आलेल्या. या हरामखोर अधिकाऱ्यांना इथे यांचं हातपाय मोडलं पाहिजे, नागरिकांचा हातपाय मोडतात, नागरिकांचं मनकं मोडतात. या रस्त्याला आजपर्यंत नरसिंह कॉलनीच्या पैशामध्ये एका आमदार रस्ता केला होता, तो रस्ता एका पावसात होऊन गेला. ते पैसे खाणाऱ्या ठेकेदाराचा गुन्हा दाखल केले पाहिजेत. आणि रिस्टॉरेशनचे पैसे जे असतात देण्याने टाकल्यानंतर ते पैसे कुठे गेलेत, हे पैसे खाणारे ठेकेदार, पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारवाई झाली पाहिजेत. आणि त्या हरामखोर अधिकाऱ्यांनी त्या वरिष्ठ अधिकारी सुद्धा टोळून हिंडावं आणि आमचं कसं पाय मोडतं, आमचं कसं मनकं मोडतात याची पाहणी करावी. हा नरसिंह कॉलनी अन्याय का? हा जर नरसिंह कॉलनी अन्याय होत असेल तर अखिल भारतीय काँग्रेस गप बसणार नाही. काँग्रेस आपल्या पद्धतीनं या प्रश्नाला वाचा फोडून नरसिंह कॉलनी नागरिकांना न्याय मिळवून देईल, हे मी ठामपणे सांगतो. देश आहे आणि आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांना मसरं घेण्यासाठी, जनावरं घेण्यासाठी अनुदान दिले जातात. आज इथं बऱ्यापैकी आम्ही ग्रामीण भागात राहायला आलेले लोक आहेत, ह्यांच्या पण कुठं गावात कुठं ना कुठं आमच्या सगळ्यांची जनावर आहेत. पण कोल्हापूर महानगरपालिकेनं बैल खरेदी करण्यासाठी अनुदान जाहीर केलं, हे मला आत्ताच कळालं. ते कशावरून सांगतो तुम्हाला मी, तर या आमच्या नरसिंह कॉलनीच्या रस्त्याला एवढा मोठा हा गुट्टा करून ठेवला आहे. हे आम्हाला माहितीच नव्हतं की फक्त बैल पळवायला गुट्टा त्यांनी केलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने बघताय, चिखल बघताय, ते खऱ्या अर्थानं ह्या बैलगाडीच्या गुट्टा पद्धतीच्या रस्त्याला चिखल आहे. आणि नगरपालिकेच्या सगळ्या आता जे विद्यमान नगरसेवक असतील किंवा सन्माननीय इथे प्रमुख असतील, सत्तारूढ असतील, या सर्वांनी आता इथे अनुदान जाहीर करावं की तुम्ही सर्वांनी या नरसिंह लोकांनी आता एक एक बैलजोडी घ्या आणि दर रविवारी या ठिकाणी गुट्टा शर्यत पळूया. एवढंच काम शिल्लक राहिलेलं आहे. मी इकडेच राहायला बॅक साईडला आणि गेले महिना झाला इथे रस्ता नाही आहे व्यवस्थित, अजिबात मला या रस्त्याने येता येत नाही. आता मी हळूहळू आले, आता पण पाय घसरत होतं. खरोखर हे ऍक्सिडेंट होण्यासारखं आहे. इथे भरपूर लोक पडलेली पण आहेत, पण कोणी काही तक्रार केलेली नाही. आता मी पहिल्यांदा सांगते, इकडे बघितल्यानंतर आंदोलन झाल्यावर मला लक्षात येते की सांगायलाच पाहिजे. हो, म्हातारी माणसं तर लवकर पडतील, त्यांना तर जमतच नाही, आम्ही दुसरं वाट पकडून जातोय. आणि ह्या जर का प्रशासनाला जर का कोणाचा तर जीव गेल्यानंतर जर का जाग येणार असेल तर हे खरोखर असं हे म्हणजे चुकीचं आहे. आणि ह्याच्याकडे लवकरात लवकर प्रशासनानं लक्ष घालून ही समस्या सोडवावी, नाहीतर अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. अरुण गोरपडे, गेली 30 ते 35 वर्ष आम्ही नरसिंह कॉलनीत राहतोय. महानगरपालिकेचा संपूर्ण कर प्रामाणिकपणे भरतोय, तरी सुद्धा आम्हाला कुठल्याही सुख सुविधा नाहीत. आणि हे काम जे करायचं होतं ते पावसाळ्याच्या पूर्वी करायचं होतं महानगरपालिकेनं, पण नेमकं पावसाळ्यात का केलं याचा गोडबंगल आम्हाला काही समजलेलं नाही. आणि ह्या 15 दिवसात जर रस्ता नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. त्यांचं माणसांचा आता आणि लेडीजचा लहान मुलांचं काय हाल व्हायला या रस्त्यामुळं ते आम्हालाच माहिती आहे. त्यामुळे 2 दिवसात जर याच्यावर काही झालं नाही तर नर्सिंग कॉलनीने जे ठरवले ते आम्ही करणार म्हणजे करणार. आता आम्ही थांबणार नाही. काय आमचा हाल व्हायला लागले ते आम्हाला माहिती आहे. आता सगळे लहान मुलं आमची, लेडीज आमच्या आया बहिणी कशा रोडने या पडा लागल्यात, गाडी सरकून म्हणा किंवा जाता येता. वरती शाळा आहे, शाळेला आमच्या कॉलनीतल्या लेडीज येऊन घालवायला, लहान मुलांना घालवा येतात. त्या किती वेळा इथं पडल्यात आणि लहान मुलं किती पडल्यात ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे 2 दिवसात जर काही ह्याच्यावर निर्णय नाही झाला आणि आम्हाला रस्त्याचं हे नाही झालं तर आम्ही नर्सिंग कॉलनी ठरवले काय करायचं ते आम्ही करणार. नोव्हेंबर 2025 ज्या नामवंत आमदारांनी त्या एका रात्रीत या रस्त्यासाठी 20,60,000 फंड मंजूर केला होता, एका रात्रीत फंड मंजूर केला म्हणून त्याचं श्रेय घेतलं. त्याच आमदारांनी इथं आता सध्याचे पकणे रस्त्याची अवस्था येऊन बघावी आणि योग्य ती इथं पाठपुरावा करून या रस्त्याचा लगेच मंजुरी करून हा रस्ता पूर्णवत करून द्यावा. गेले 35 वर्ष राहते आणि कर आम्ही प्रामाणिकपणे भरतोय. आणि गेले तर 35 वर्ष रस्ता झालेला नाही आहे. अक्षय रिक्षा माझा व्यवसाय आहे आणि माझ्या लहान मुले रिक्षात आहेत आणि त्यामुळे सगळं मुलांचं लय हाल होतं आणि रिक्षाचं एक्सेल देऊन तुटते सारखा. परत मुलांनी अशी गाडीची झुकती विकते, मुलांनी दोघांची लागलेली पण आहे. त्याची लय त्रास आहे. प्रशासनाला जागे आहे की रस्ता आम्हाला व्यवस्थित करून द्यावा ही ते कळकळीची विनंती. खडीकरण मुरमीकरण पावसाळ्यात करत असते. खडीकरण करायला काय अडचण असण्याचं, डांबरमध्ये टाकणार दिवाळीला खडीकरण करायला काय अडचण आहे यांना, खडीकरण अडचण आहे. खड्डे भरताना
मुरुम टाकला. 7 ताईंनी मुद्दा सांगितला की खडीकरण करायचं आहे. तर ते शासन नगरपालिकेकडनं दर पावसाला खड्डे भरायची मोहीम असते. त्या मोहिमेमध्ये दगड खडी बारीक प्रमाणामध्ये भरायची असते. चिखल बुरुम टाकलाय, ह्यो खडी बुरुम नाही आहे, औषधापेक्षा साहेब चिखलच टाकलाय. इथं बघता आता मटण ठेवायचं राहिले गिरवी तयार आहे, काय अडचण नाही. रोगापेक्षा काय? भयंकर आहे. त्यामुळे आता ते काय बोलू नये, संविधानिक भाषेत आंदोलन आम्ही सांगितले. आम्ही ट्रॅक्टर उठून बसत बघा ते काय करायचं. बसायचे तर बघा साहेब.